नमस्कार. विठूच्या वाडीत इंद्रायणीने सगळ्यांना स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की मी माझ्या तळहातावर आगीचा लाल भडक लोखंडाचा गोळा हातावर घेऊन गुडघ्यावर मी निखाऱ्यावरून चालणार आहे. आता हे ऐकल्यापासून विठूच्या वाडीत खूपच खळबळ माजलेली असते, कारण अशा प्रकारे अग्निपरीक्षा देणं सोपं नाहीच आहे. त्यामुळे इंद्रायणीला खूप मोठी दुखापत होऊ शकते. आणि अशातच आता शेवटी तो दिवस जवळ आलेला असतो ज्या दिवशी इंद्रायणी हे सगळं करणार असते. आता गोपाळपर्यंत ही बातमी पोहोचते आणि शेवटी गोपाळला थोडी अक्कल येते. गोपाळ स्वतःशी बोलत असतो, शेवटी एकेकाळची माझी जिवलग मैत्रीण आहे ती. तिच्यावर एकेकाळी प्रेम केलं मी. तिने जर अशा पद्धतीने अग्निपरीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर तिला होणारी दुखापत आणि त्यानंतर मला जर होईल त्रास तो खूपच भयानक असणार आहे. त्यामुळे गोपाळने ठरवलेलं असतं विठूच्या वाडीत जाऊन सगळ्यांना स्पष्टपणे सांगायचं की इंद्रायणी ही त्या दिवशी माझ्याबरोबर होती, पण आमच्या दोघांमध्ये तसं काही घडलंच नाही. मी जे काही बोललो ते अगदी चुकीचं बोललो, उगाचच तिच्यावरच्या रागापोटी बोललो. आता जाऊन सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की इंद्रायणी धुतल्या तांदळासारखी आहे. आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट गोपाळ मागचा पुढचा विचार न करता थेट विठूच्या वाडीत पोहोचलेला असतो. तिथे जाऊन त्याने आता एका प्रकारे सगळ्यांना तिथे जवळ बोलवलेलं असतं. लोक जवळ येतात आणि बोलू लागतात, काय डॉक्टर साहेब, आज अचानकपणे तुम्ही सगळ्यांना जवळ का बोलवताय? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता विठूच्या वाडीत गोपाळने इंद्रायणीबद्दल सत्य सांगायला सुरुवात केलेली असते. गोपाळ म्हणत असतो, त्या रात्रीचा किस्सा मी तुम्हाला खूपच रंगवून सांगितला, पण खरं तर मला इंद्रायणीवर आधीचा एक राग होता. त्या रागोपटी मला असं बोलावं लागलं. पण खरंच एखाद्या स्त्रीबद्दल अशा पद्धतीने तिला अपमानित करणं, लज्जास्पद तिला वाटावं असा प्रकार करणं खरंच निंदनीय आहे. मला कळून चुकलं आहे, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. त्या रात्री तसं काही घडलंच नव्हतं. आम्ही एका ठिकाणावर येत होतो, माझ्या गाडीतील पेट्रोल संपलं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागलं. हे वाक्य ऐकल्यावर गावातील लोक म्हणत असतात, गोपाळ, आम्ही यावर विश्वास कसा ठेवायचा? त्यावर गोपाळ म्हणत असतो, हवं तर मी विठुरायाची शपथ घेतो, इंद्रायणी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. आता गावामध्ये एकच चर्चा रंगते. शेवटी गोपाळने आपल्या खऱ्या प्रेमासाठी हे पाऊल उचललं असावं. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, असं काही नाहीये. खरं तर माझ्या सख्या मैत्रिणीला, जीवापाड जिला मी जपलं होतं, तिला असा त्रास होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. बाकी तिने कधीच मला अधोक्षजबरोबर लग्न केल्यानंतर एकदाही समोरून कॉल केला नाही किंवा भेटण्यासाठी बोलवलं नाही. ती प्रत्येक वेळेला मी कॉल केल्यावर मला समजवायची, गोपाळ, आता आपल्यामध्ये तसलं काही असू शकत नाही, कारण मी आता अधोक्षजची बायको आहे आणि यापुढे मला ते चांगलं पटलेलं आहे. कृपा करून आता कोणीही प्लीज इंदूला अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडू नका. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात. त्या म्हणत असतात, काय रे गोपाळ, काय समजतोस काय तू स्वतःला? तू अशा पद्धतीने वागशील आणि आम्हाला खरंच तुझ्या म्हणण्यावर विश्वास बसेल का? त्यावर गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई, मला माहिती आहे तुम्हाला तर इंदूला त्रास व्हावा असंच वाटणार, कारण त्या वाड्यामध्ये तुम्ही राहताय. तो वाडा तर इंदूचा आहे. तो वाडा तुम्हाला बळकवायचा आहे, पण काही केल्या तो वाडा तुम्हाला बळकवता येणार नाही याची खात्री आहे तुम्हाला. तर म्हणूनच तुम्ही तिला अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडताय, जेणेकरून त्या अग्निपरीक्षेमध्ये तिचे हाल व्हावेत, तिला त्रास व्हावा आणि शेवटी ती कायमस्वरूपी या विठूच्या वाडीतून निघून जावी. कारण ती त्या अग्निपरीक्षेतून सफल तर होणारच नाही, कारण शेवटी एक कलियुग आहे. आणि मग तुम्ही तिला या वाड्याच्या बाहेर काढायला मोकळे. वाड्याच्या बाहेर काय, तर तुम्ही तिला या विठूच्या वाडीबाहेर काढणार. अशातच आता थेट गोपाळला शेवटी मोठ्याबाई म्हणत असतात, तू किती काही बोल रे, पण तुला जे वाटतंय तसं होणारच नाही. त्यावर गोपाळ म्हणत असतो, मोठ्याबाई, काय म्हणायचं काय तुम्हाला? त्यावर गोपाळला शेवटी मोठ्याबाई म्हणत असतात की इंदूला अग्निपरीक्षा द्यावीच लागणार आहे, नाहीतर मी तिला घरात घेणार नाही, वाड्यात घेणार नाही. त्यावर गोपाळ म्हणत असतो, तुम्ही जर असं वागाल ना तर लक्षात ठेवा, त्या वाड्याच्या बाहेर मी तुम्हाला फरफटत काढेन. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, लायकीत राहा गोपाळ, काय बोलतोस तू, तुला कळतंय का? त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, हो मला कळतंय,
पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, मी गोपाळ आहे, गोपाळ. डॉक्टर जरी असलो ना तरी माझ्या अंगामध्ये सळसळतं रक्त आहे. याआधी मी मोहितरावला त्याच्या गुंडांसमोर चांगलंच चोपटवून काढलंय. तुम्हालाही चोपटवून काढायला मला वेळ लागणार नाही. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, शहाणपणा करू नकोस. या विठूच्या वाडीमध्ये माझी काय पावर आहे तुला माहिती आहे ना. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, तुमची पावर तुमच्याकडेच ठेवा. मी जर माझ्या लायकीवर आलो ना तर तुमची पावर या गावातून कायमस्वरूपी गुल होऊन जाईल. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात, काय करू मी. या गोपाळची मस्ती उतरावी लागेल, नाहीतर या इंदूला हा अग्निपरीक्षा पार करू देणारच नाही. त्यावर लगेचच आता गावकऱ्यांनी असं म्हटलेलं असतं, मोठ्या बाई, गोपाळ जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. इंदूला अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडू शकत नाही तुम्ही. आणि तुम्हाला जर ही अग्निपरीक्षा त्याला देऊशी वाटत असेल तुम्ही सुरुवात करा. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, मी का. त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, हो आई, मला ही गोपाळ दादाचं पटलं आहे. आणि अशातच आता शेवटी इंदूला अग्निपरीक्षा द्यायची नाही आहे हे गावकऱ्यांनी शेवटी दंडा पिटवलेलं असतं. मोठ्या बाईंना नेमकं कळत नसतं की आता काय करावं. आता मोठ्या बाईंनी अलगद जाऊन मोहितरावला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, मोहितराव, काही करा, या गोपाळला या गावातून गायब करा, नाहीतर हा गोपाळ एके दिवशी आपल्याला विकून खाईल. त्यावर मोहितराव म्हणत असतात, मोठ्या बाई, तो तुमच्याच घरातील माणूस आहे, त्याला कसं संपवायचा याचा विचार तुम्ही करा, आम्ही करणार नाही. त्यावर लगेचच आता गोपाळ शेवटी इंदूला म्हणत असतो, इंदू मला माफ कर. मी त्या दिवशी तुला खरंच एवढा त्रास दिला त्याचा मला आज खूप पश्चाताप होत आहे. त्यावर इंदू म्हणत असते, गोपाळ, तुला तुझा पश्चाताप होतोय ना, यातच सगळं आलं. आणि शेवटी गोपाळ अधोक्षजची देखील माफी मागतो की अधोक्षज, मी तुला दुखवलंय, तू मला दादा म्हणतोस तरीही मी मोठा भाऊ असल्यासारखा तुझा मान राखला नाही. आणि लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, दादा, शेवटी तू दादाच राहणार आहेस, कारण तू माझा आणि माझ्या बायकोचा विचार केलास आणि तू हे दाखवून दिलंस की खरंच गोपाळ आणि सिंधू या एकमेकांच्या खऱ्या मित्रमैत्रिणी आहेत. त्यावर लगेचच आता गोपाळला शेवटी अधोक्षजने असं म्हणताच गोपाळ तिथून निघून जात असतो. इंदू म्हणत असते, बाय बाय गोपाळ. आणि लगेचच गोपाळ तिथून जातो. पण शेवटी मोठ्या बाईंना तो म्हणत असतो, मोठ्या बाई, शेवटचं सांगतोय, जर तुम्ही पुन्हा इंदूकडे वाकड्या नजराने पाहिलं तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आणि लगेचच आता मोठ्या बाई मान तिकडे करतात, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की आपण इंदूच्याकडे डोळे वर करून पाहिलं तर गोपाळ आपल्याला त्रास देईल. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.